एक अतिशय महत्त्वाचा नामदार गोपाळकृष्ण गोखले चौक या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी 7-8 वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाच्याच नगरसेविका ज्योत्स्नाताई एकबोटे यांच्या संकल्पनेतनं एक कलाकार कट्टा या ठिकाणी उभारण्यात आला। आपण पाहतो गेली 7-8 वर्ष या ठिकाणी अनेक उदयोन्मुख कलावंत कलाकार या ठिकाणी येतात, आपली कला पेश करतात। मग ते चित्रकलेचे असेल, संगीताचे असेल किंवा इतर काही त्यांचे कलागुण असतील ते सादर करतात आणि पुणेकर देखील त्याचा चांगल्या प्रकारे आस्वाद घेतात, त्यांना दाद देत असतात। आणि या ठिकाणी आपण पाहतो की आता ही सुद्धा रहदारीची वेळ आहे, पण कुठेही या ठिकाणी वाहतूक खोळंबलेली नाही, कुठेही या ठिकाणी नागरिकांना जाणे येण्यासाठी अडचण होत नाही आणि जे कलावंत याच्यामध्ये सहभागी होत असतात, कलाकार सहभागी होत असतात त्यांच्यामुळे देखील कुठे या ठिकाणी वाहतुकीला अडथळा होत नाही। पण केवळ आपण नव्याने निवडून आलो आहे आणि आपल्याच पक्षाच्या नगरसेवकांनी केलेला हा कलाकार कट्टा इथून हलवावा याच्यासाठी वाहतुकीचं कारण सांगितलं जातं ते अतिशय चुकीचं आहे। माझं म्हणणं असं आहे की नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना काम करण्यासाठी त्यांचा फार मोठा प्रभाग आहे, त्या ठिकाणी त्यांनी कामं करावी, या चांगल्या कामामध्ये अडथळा आणू नये आणि हा कलाकार कट्टा या ठिकाणी हलवता उपयोगाचा नाही। जर राजकीय दबावापोटी महानगरपालिका ते हलवण्याचा प्रयत्न करत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्ष हा त्याच्यामध्ये आंदोलन देखील करायला या ठिकाणी रस्त्यावरती उतरेल आणि पुणेकरांना देखील हा कलावंत कट्टा आवश्यक आहे, कलाकार कट्टा आवश्यक आहे। आपण पाहतो की अनेक कलाकार या ठिकाणी आपली कला या ठिकाणी सादर करत असतात, आपल्यामध्ये असलेले कलागुण त्या ठिकाणी सादर करत असतात, त्यांना प्रोत्साहन देण्याच्याऐवजी त्यांना या ठिकाणी हुसकावण्याचं काम जर कोणी करत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो। मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद। If you like the video, do like, comment, share and subscribe.